कुर्ता कसल्या मोठ्या आहेत एकदम मस्त बघा. तर फ्रेश वगैरे झालो आणि इकडे आलो. गुड मॉर्निंग. तर आत्ताच मालवणमध्ये पोचलो आहे आणि किरण आमच्या बॅगा काढतो इथून, कारण का आत्ता 2 मिनटंच झाली आम्ही पोचलो आहे आणि डायरेक्ट ओझरावर उतरलो, म्हणजे संकेत दादांच्या घराच्या इथेच. चलो. आतमध्ये घाण झाली आतमध्ये ठेवून म्हटलं कळलं पाहिजे तर बरोबर 1 वर्षानंतर आले. गेल्या वर्षी किरणच्या बड्डेच्या टायमिंगला आलेली मी मालवणला, त्यानंतर आत्ता आली आहे. किरणच्या 3-4 फेऱ्या तरी झाल्या असतील. हे बॅगा घे सगळं. तर आले संकेत दादा, दोन्ही पण घे बॅगा. चल. कशा आहात तुम्ही? आत्ताच तोंड वगैरे धुतलं, ब्रश केला, आंघोळ काय केली नाही कारण का जायचं स्विमिंग पूलमध्ये. मग त्याआधी चाललो आहे संकेतदादांच्या इथे आणि तिथून जाणार आहे. पहिला नाश्त्याचं काहीतरी बघतो आणि मग नाश्त्याचं ओपन झालं नसेल डायरेक्ट जेवतो, कारण का अर्ध्या तासाने जेवणाचा पण टाईम होईल, कारण का 11 वाजून गेलेत. आम्हीच इकडे पोचलो 9:45 पावणे नसेल 11:15 आणि लोक तरी पण याने आंघोळ केली आहे. स्विमिंग पूलमध्ये आंघोळ करायची तरी. चलो. 150 रुपये. हो. तर आम्ही 3 जण एका गाडीवर बसलो, पुढे कृषिका पण होते. तर रात्री पाऊस पडलाय सगळं. तर आज मार्केट आहे मालवणमध्ये, सोमवारचं असतं ना. किरण थांबूया काय घ्यायला? काय घेणार? काहीतरी घेऊ. तर मस्त मॅक्स फिक्स आहेत. अहो तर थांबवणारच नाही गाडी. अमोलच्या बायकोसारखी दिसते. ए पागल मेंटल. तर आता इथे आलो पेट्रोल पंपावर, म्हणजे स्कूटी एकदा फुल केली की टेन्शन नाही. पेट्रोल थांब जरा. तर किरणने स्कूटी बुक करून घेतली होती आधीच, तिथे पार्क केलेली. तर आता इथून निघतोय. ए बसू. आता आम्ही आलोय सुनीता हॉटेलमध्ये. नाही बंद आहे ना, चालू झालंय 12:30ला. 12:30ला चालू होणार आहे. 12:15. तर इथला हॉटेलचा टायमिंग जेवणाचा 12:30चा आहे. आम्ही 12:15ला चालू आहे, अर्धा तास आधी. तर भूक लागली तर भूक काहीतरी नाश्ताच करतो. सगळे पूर्ण रस्ते भरलेलेच आहेत, गाड्याच गाड्या. एवढं ट्रॅफिक होतं ना, दमून इकडे आलो पुरी भाजी खायला. इथं फेमस आहे का लिंबू सोडा. मला लिंबू सोडा आला बाबा. लिंबू सोडा. तर आपली ऑर्डर आली पुरी भाजीची. कुर्ता कसल्या मोठ्या आहेत एकदम मस्त बघा. मस्त पोळभर जेवण केलं, म्हणजे जेवणच झालं. मोठा रोल भेटलाय. याच्यामध्ये गाण्यामध्ये मेन रोल पुढे. 5 जून जायचंय बघायला. वहिनी तुम्ही हो इकडे असेल तर. कशी टोपी? कशी टोपी? तुमच्या मापाची कशी? आणि स्कार्फ आहे कुठे? आमच्याकडे स्कार्फ आहे. स्कार्फ आहे तुम्हाला बांधायचं? हाय हाय. कॉटनचा आहे. व्हाईट. हा कसा व्हाईट कलर? बघा हा. हां माझ्याकडे. हां द्या पिशवीत. आणि टोपी पण घेते. कधी आली मला तू? हां कसं आहे? बरे ना? हो तुम्ही बरे आहेत ना? काय बोलतोय? चाललंय आलंच जाऊ. हे काय अजून केलं चालू.
रस्ते हे काय पुढे आहेत ते तेव्हा तिकडे आतमध्ये होई आंघोळ बिंघोळ करून तर संकेत दादांच्या घराच्या इथे आलो. मला काय माहिती तू घरी आहेस आता चालेल. हा सजलला मास्क चढलो मला कुठे गेली बारकी बाजारात ती येते ना स्विमिंग पूलला. होय काय म्हणते कशात मस्त दिसताय सुहासी. ऊन बाबा आम्ही आलो तेव्हाच कंटाळलोय सारखा ट्रॅफिक जाम होतोय मध्ये मध्ये. आम्ही कंटाळलोय बाजार घेऊन आलोय आता तुम्ही स्पेशल काय बनवून देणार आम्हाला? काय खाणार तुम्ही? कांद्याची भाजी. हा? कांद्याची भाजी. सुहासी कशी आहे बाबू? अरे वा आणि आम्ही आईस्क्रीम आणली आहे. अगं बाई जा बाबू बघ मोठी झाली आता. हे बोल तिला बोलले तोंडाने. तर आत्ता आम्ही पोचलोय घुमडेमध्ये जे मालवणपासून 3-4 किलोमीटर अंतरावर आहे आणि इकडे मस्त असं स्विमिंग पूल आहे. तर सकाळी आल्यापासून फिरतोय नाश्ता केला ऊन पण एवढं आहे आणि आता इथे स्विमिंग पूलमध्ये आलो कारण का ऊन आहे बाहेर फिरण्यासारखं नाही आहे. तर म्हटलं जरा रिलॅक्स करू आणि इकडून आतमध्ये एंट्री केल्यात ना सगळी फणसाची झाडं आहेत. चलो काय आहे जॅकफ्रूट केवढे मोठे फणस आहेत बापरे. रातांबे ते फोडून खायचं असतं. चला केवढे मोठे आहेत फणस. मांबडच असतं त्या साली सुकवतात आणि कोकम बनतात. कोकमचं आगळ सगळं बनतं. हाच काहीतरी भाग आहे जो त्याच्यामध्ये हे आहे रिलॅक्स आहे ऊन बिन काय नाही. ते इथे लवंगचं पण झाड आहे. एवढ्या लांबून आलो उन्हातून आता सांगतात बंद आहे. तर आता आपण आलोय दांडी बीचला. स्विमिंग पूल सगळीकडे बंद आहेत आणि दांडी बीचवरनं आपला कुठला आहे सिंधुदुर्ग किल्ला पण दिसतो इथे बघा. मे महिन्यात येऊ नका म्हणून. मे महिन्यात बिलकुल येऊ नका डिसेंबरमध्ये. आज आमची लय वाट लागली नुसतं उन्हात फिरतोय सगळं ट्रॅफिक जॅम स्विमिंग पूल बंद समोरची लाईट नाही. किरण पहिल्यांदा कंटाळलं ना किरण? मे महिन्यात पहिल्यांदा आलो बाकी एवढा येत होतो पण मे महिन्याचा एक्सपिरियन्स पहिल्यांदा घेतला मी. आणि आल्या आल्या पप्पाकडून ही खेळणी मागून घेतली खेळायला तिला. दाखव बाबू. हां एवढे दमलोय ना की दांडी बीच जाऊन बसलोय आम्ही. मार्केटमध्ये गेलेले आणि येताना आंबे घेऊन आले. आंबे खातो इथे बीचवर. आजचा दिवस असाच गेला ना. मित्राकडून आणले असेच फुकट दिले 2 डझन आंबे. जास्त आहेत 15-16 आंबे आहेत. तर खूप वेळ इथे बसून टाइमपास केला. खूप वेळ म्हणजे 2-3 तास झाले आणि आता चाललोय माशांचा लिलाव बघायला. मी मालवणला एवढ्यांदा आले पण कधी लिलाव बघितला नाही. तर आता प्रत्यक्षात बघूया आणि संध्याकाळसाठी मच्छीसुद्धा घ्यायची. चला हे कॉन्ट्रॅक्ट तुम्हाला दिलेलं आहे. फोटो निकालने का है मेरे को. हां चला तर आता सीझनसुद्धा आहे आणि 25 तारखेनंतर सगळं बोटिंग वगैरे बंद होतं. तर माशांचा लिलाव पण तुम्हाला दिसणार कारण का आता पावसाला सुरुवात होते. इकडेच ऋषिका. तर बघूया संध्याकाळसाठी आपल्याला काय मासे मिळतात. मुंबईला तर खातो पण आज मालवणची मासे खाऊ आपण. हे काय सुरमई किती किलोची? बापरे सुरमई कोळंबी बघ बसली. पुढे बघ काय संगीत पुढे काय काय बांगडे पण कसले फ्रेश आहेत. दादा हिला पकडायची बघू ना. वहिनी ओळखलं तिला. हा पायलची मम्मी ते भेटलेलं आपल्याला एकदा तिथे. इकडे मासेच मासे. हे काय बांगडे बघूया काय. हे काय चप्पल वापर लेपा नको हे सोलायला लागतो तेव्हा कसलीच काय घ्यायचं. बांगडे घ्यायचे. बांगडे आणि ती वहिनी बोलते इथे घे. ठीक आहे. तर आता आम्ही घेतले प्रॉन्स. हां 2 टाका. 350 रुपये किलो प्रॉन्स घेतल्यात. आता बघूया दुसरं काय घ्यायचं. तो कर जितडा कर. मावशीला मच्छी साफ करायला दिले इथे.
इथे मच्छी घेऊन साफ करायचे वेगळे चार्जेस आहेत. 30 रुपये. कापायचे 30, साफ करायचे 30. मुंबई नको तसं. त्यात कांदे टोपला जा. नाही बघ मी खाली उतरतो. पंपकिन काय परसा? पंपकिन डोक्यावर घे, डोक्यावर मस्त जमणार. कांदे 1 किलो ना हां आणि 2 द्या. कांदे दे. तर लिलावातनं मच्छी घेऊन आता आलो चहा प्यायला. टेबल कसं आहे? मच्छी घेऊन चहा आलाय बाबा. चहा म्हणजे जीव की प्राण. पाण्याच्या 2 बॉटल. पाण्याच्या 2 बॉटल पूर्ण नाहीत. मोठ्या बॉटल. तर फ्रेश वगैरे झालो आणि इकडे आलो. तर फ्रेश वगैरे झालो आणि त्यांच्या इथे हेलिपॅड म्हणून आहे बॅक साईडला. सो तिथे आता कौल फ्राय वगैरे करणार आहे. काळोखात मी दिसते की नाही काय माहीत नाही. सगळं जेवण केलं, आत्ता आवरलो आणि आलो. हां फ्राय करून दिलं का काय करायचं खायचं आपण ते. घरी नाही इथं बसायचं थोडा वेळ. बांगडे फ्राय करून झालेत आणि एकीकडे कोळंबी फ्राय करते. आणि इकडे चिकन आहे अजून मॅरिनेट केलेलं आणि इकडे कोळंबी. इकडे संकेत दादा लाईट घेऊन बसले. आणि कृषिका मला हवा घालते बघा. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आजच आपल्या चॅनलवर 100 सबस्क्रायबर पूर्ण झाले, ते पण तुमच्या प्रेमामुळे. आणि व्हिडिओ असेच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा. चला बाय, गुड नाईट.